नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेंजा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेज साठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? भुजबळांच्या मेळाव्याचं स्वागत करतो, त्यांनी मनोधैर्य वाढवावे असे मार्गदर्शन करत बबनराव तायडे यांचे वक्तव्य। मराठा समाजातील मृतकांच्या कुटुंबास आर्थिक मदत देण्यात आली। यात भरत कराडच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, ओबीसी समाजातील लोकांनी धीर वाढवावा, आत्महत्या कोणीच करू नये असे त्यांचं मत। तर आज मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आहे, ओबीसीच्या विषयावर चर्चा होणार आहे आणि शरद भुजबळांच्या दालनात खरं तर ही बैठक होणार आहे। यावेळेस मागील वेळेस ज्या पद्धतीने त्यांनी विरोध केलेला आहे आणि तुमच्या मागण्यांचाही जोर धरून लावलेला होता, कसं पाहता तुम्ही आजच्या बैठकीकडे? काही आजच्या तुमच्या मागण्यांच्या अनुषंगाने चर्चा? नाही, सर्वात आधी आपल्या सर्वांच्या माध्यमातून सध्या जे महाराष्ट्रामध्ये मराठा वर्सेस ओबीसी आंदोलन हे सुरू आहे, या आंदोलनामध्ये लातूर जिल्ह्यातील वागदरी येथील 35 वर्षीय तरुण स्वर्गीय भरत कराड या तरुणाने भीतीपोटी आत्महत्या केलेली आहे। त्याच्या मनामध्ये जी काही भीती निर्माण झालेली असेल की आमचं आरक्षण आता गेलेलं आहे, बाकीचे नेते मंडळी जे बोलतात की ओबीसीचं आरक्षण संपलं संपलं संपलं, आणि त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये एक भीतीदायक वातावरण तयार होत आहे। त्यामुळे या तरुणाने आत्महत्या केली। ही अत्यंत दुःखदायक, मनाला वेदना पोहोचविणारी अशी ही घटना आहे। खरं म्हणजे अशा प्रसंगी संपूर्ण समाजाचे मनोधैर्य वाढविण्याचे काम या ओबीसी समाजाकरता महाराष्ट्रामध्ये जेवढी काही नेते मंडळी करतात, त्या नेत्यांनी त्यांचं मनोधैर्य वाढवावं व सर्व समाजाला एक आश्वासित करावं की आम्ही ओबीसी समाजाच्या संविधानिक आरक्षणाचे रक्षण करण्याकरिता सक्षम आहोत आणि त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही। आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे आत्महत्या करण्याचं एक टोकाचं पाऊल हे कुठल्याही ओबीसी समाजातील तरुणाने व्यक्तीने करू नये। कारण जेव्हा आम्ही संघर्ष म्हणतो तेव्हा या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करत असताना जो संघर्ष करावा लागतो त्यामधून आपल्याला आपलं आरक्षण टिकवून ठेवायचं आहे। आत्महत्या करून प्रश्न सुटत नसतात। जी मंडळी आरक्षणाचं संरक्षण करण्याकरता संघर्ष करतात त्यांच्या खांद्याला खांदा लावून या महाराष्ट्रातील सर्व तरुणांनी, युवकांनी सोबत यावं आणि आपल्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करावं। त्याच वेळेस आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्र शासनाला विनंती करील की ज्या प्रकारे मराठा समाजातील मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला एक आर्थिक मदत करण्यात आली आणि त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला सरकारी नोकरीमध्ये घेण्याचं कबूल केलं, त्याच प्रकारे या
भरत कराड या व्यक्तीच्या कुटुंबास सरळ हाताने आर्थिक मदत करावी आणि त्याच्या कुटुंबामध्ये जी कुठली योग्य व्यक्ती असेल त्या व्यक्तीला सरकारी नोकरीमध्ये सामावून घ्यावं. त्याच पद्धतीने एका वयोवृद्धाने सुद्धा अशाच पद्धतीने आत्महत्या केली आहे 2 दिवस. ते माझ्या वाचण्यामध्ये आलेलं नाही, पण मी म्हणतो तुम्हाला की विद्यार्थी असो, युवक असो किंवा ओबीसी समाजातील कुठलीही व्यक्ती असो, यांनी धीर ठेवावा, स्वतःचं मनोधैर्य वाढवावं. जी ओबीसी नेते मंडळी संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याचं काम करण्याकरता पुढे आलेली आहे, त्यांच्या पाठीशी हिमतीने उभं राहून हा संघर्ष, हा लढा लढण्याकरता त्यांना मदत करावी आणि आपल्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करावं. त्याच्याकरता सर्वांनी पुढे यावं. पण आत्महत्या कोणी करू नये हे मी आपल्या माध्यमातून सर्व ओबीसी समाजातील विद्यार्थी, युवक आणि सामान्य माणसाला सांगू इच्छितो. तुम्ही म्हणाले की गैरसमजातनं आत्महत्या सत्र सुरू आहे. गैरसमज कोणता आणि कोण पसरवत आहे? नाही, हे बघा की सध्या. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? जामनेर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे नेरी गावात घुसले पाणी. खडकी पुलावर पावसाचे पाणी. जामनेर जळगाव रस्ता बंद. जामनेर तालुक्यात रात्रीपासून संततधार व ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्यामुळे नेरी सुसनगाव सह अनेक गावात पावसाचे पाणी घुसले असून मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्यामुळे जामनेर जळगाव रोडवरील खडकी नाला पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे जळगाव जामनेर रस्ता बंद झाला आहे. तर जोरदार पावसामुळे काग नदीला पाण्याचे पूर आले असून संततधार पावसामुळे शेतीचे व घराचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे जामनेर शहरातील अनेक शाळांना देखील सुट्टी देण्यात आली आहे. आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. पंढरपूर विठुरायात पुरातन अमूल्य दागिने. नवरात्रीच्या पूर्वतयारीसाठी विठ्ठलाच्या खजिन्यातील सुवर्ण दागिन्यांची डागडुजी होत आहे. गरिबांचा देव असणाऱ्या विठ्ठलाचा जो सोन्याचा खजिना आहे, नवरात्रीच्या निमित्ताने सध्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या सोन्याच्या दागिन्याची डागडुजी सुरू झालेली आहे. या निमित्ताने शिवकालीन, पेशवेकालीन, शिंदे होळकर असे सुमारे 400 ते 600 वर्षापूर्वीचे पुरातन दागिने यांची पुन्हा एकदा घडणावळ सुरू आहे. यासाठी हे दागिने बाहेर काढण्यात आले आहेत. साधारणपणे 350हून अधिक अमूल्य असे दागिने विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या खजिन्यात आहेत. हेच दागिने नवरात्रीच्या निमित्ताने विठ्ठल आणि रुक्मिणी मातेस 9 दिवस परिधान केले जाणार आहेत, अशी माहिती विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. येत्या 22 सप्टेंबर पासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. या उत्सवानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीमार्फत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे.
त्याच्यामध्ये विठ्ठल मंडप, रुक्मिणी मंडपामध्ये कीर्तन, भजन, त्याचप्रमाणे हरिपाठ, विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केलेले आहे. त्याचप्रमाणे विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला, विशेषतः रुक्मिणी मातेला वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र, त्याचप्रमाणे अलंकार आपण परिधान करत आहोत. हे जे अलंकार परिधान करतो ते अतिशय मूल्यवान आणि प्राचीन काळातील आपल्याकडे अलंकार आहेत. विठ्ठलाकडे आणि रुक्मिणी मातेकडे मिळून जवळजवळ आपल्याकडे 350 असे अँटिक दागिने आहेत. पुरातन काळामध्ये राजे महाराजे असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, होळकर घराणा असेल, शिंदे घराणा असेल, यांनी पांडुरंग चरणी आणि रुक्मिणी माते चरणी हे दागिने अर्पण केलेले आहेत. याच्यामध्ये पांडुरंगाकडे आपण पाहिलं तर बाजीराव कंठी असेल, कौस्तुभमणी, त्याचप्रमाणे विविध मोत्यांचे हार आहेत. रुक्मिणी मातेकडे सुद्धा आपण पाहिलं तर शिंदे हार हा अतिशय अँटिक असा दागिना आहे. त्याच्यामध्ये हिरे, माणिक, मोती याचा वापर करून आणि सोन्याचा वापर करून अतिशय मौल्यवान असे दागिने बनवलेले आहेत. हे दागिने आपण प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार रुक्मिणी मातेस परिधान करणार आहोत. त्यामुळं नवरात्रात येणाऱ्या भाविकांना निश्चितच एक रुक्मिणी मातेचं वेगळं रूप पाहायला मिळणार आहे. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ट्रकचा भीषण अपघात. खांदा कॉलनी येथील टेंबोडे ब्रिज जवळ झाला अपघात. अपघातामध्ये ट्रक चालकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी. जखमीवर पनवेल ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू. चालकाला झोप लागल्याने भरधाव ट्रक थेट ब्रिज खाली पलटी झाला. पहाटे पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर झालेला हा अपघात आहे. गव्हाने भरलेला ट्रक झाला पलटी. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. शहापूरवरून निघालेला उलगलून लॉंग मार्च आता मुंबईच्या वेशीवर. शहापूरवरून निघालेला उलगुलान लॉंग मार्च हा आता मुंबईच्या वेशीवर येऊन ठेपला आहे. सरकार चर्चेसाठी तयार असेल तर तात्पुरते पत्र आम्हापर्यंत पोहोचवावे अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास पूर्व दुर्दोषी मार्ग घेण्याचा, मुंबईचे पाणी बंद करण्याचा तसेच रेल्वे रोड उखडून टाकण्याचा इशारा आदिवासी बांधवांनी दिला आहे. वर दाखल झालेला आहे, परंतु आता मुंबईपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो. काय सांगाल? हे जाणून बुजून हे सरकार हे गेंड्याच्या खात्रीचं सरकार आहे. खरं म्हणजे यांना आदिवासी दयामाने हे जरांगे बिरांगेचे आंदोलन राहतात ना, त्याच्या पुढं पुढं कुत्र्यासारखे पळतात ते लोक, राजकीय लोक. परंतु आदिवासीच्या बाजूने कोणी येत नाही. पोलीस अधिकारी वला साहेबांनी सांगितलं 4 वाजता तुमची शिष्टमंडळाची वेळ आहे, मुख्यमंत्री कार्यालयातून निरोप आहे. मग म्हणता तुम्हाला पत्र द्या आम्हाला 4ची वेळ, तर अजून पत्र आलं नाही. आता माझा स्वतःचा संयम सुटत चाललेला आहे. शहापूरपासून इथपर्यंत पाय पाय आलोय, कोणी लक्ष दिलं नाही. पायाला फोड आले तरी कोणी लक्ष देत नाही. परंतु ते जाणून बुजून कारस्थान करतंय. पोलिसांना पुढं करून आमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न चालू आहे, परंतु आम्ही दडपू देणार नाही. ही आरपारची लढाई लढू. आणि त्या हैदराबादच्या गॅजेटच्या माध्यमातून तुम्हाला त्या मराठा समाजाला काय कुणबीतून कुठून काय जायचं देऊन टाका, आम्हाला काय घेणं नाही. परंतु जो अफगाणिस्तानातला जो बंजारा समाज भटकत आलेला महाराष्ट्रामध्ये, त्या भटक्यांना आमचं आदिवासीचं आरक्षण पाहिजे. ह्या मूळ मालक देशाचा त्याचं त्यांना आरक्षण पाहिजे. आमच्या ताटातलं त्यांना पाहिजे. आमच्या आरक्षणाची भीक जर बंजारा धनगर मागत असेल, ती आमची आरक्षणाची भीक ह्या भिकारड्यांना आम्ही घालणार नाही कदापि. आरपारची लढाई लढू. त्यासोबत आमचे पेसाचे काही विषय, पेसाचे भरत्या होतून ते झाले पाहिजे. त्यासोबत आमचे 6 जुलै 2017 बोगस आदिवासींच्या विरोधात निकाल दिला माननीय सुप्रीम कोर्टाने. बोगसांनी बळकवल्या जागा खाली करून खऱ्या पदभरती करावी. हा निकालाची अजून त्यांनी अंमलबजावणी. आमचा छोटा बिंदू आहे, बिंदू नामावलीमध्ये छोटा बिंदू 2 वरून 8 वरती नेला. त्याच्यामुळे आमच्या ज्या जाहिरातच्या जागा आहेत तरुणांच्या, त्या दिसती नाही भरतीमध्ये जागा. त्याच्यामुळे त्या 8 वरून 1 वरती आमचा बिंदू यावा. त्यासोबत 12,500 पदांची भरती आहे. त्या माध्यमातून आमच्या तरुण बेरोजगार पोरांची बेरोजगारी दूर होईल, त्यांना रोजगार मिळाला हक्काचा.
आश्रमशाळा वसतिगृहाचे प्रश्न आहेत, वन जमिनी गायरान जमिनीचे प्रश्न प्रलंबित हे सगळे सुटले पाहिजे आणि मुख्यतः आमचं आरक्षण वाचलं पाहिजे. या गेंड्याच्या कातडीच्या सरकारने आमच्या आरक्षणाला धक्का लावू नये. जर लावण्याचा प्रयत्न केला, मगाच सांगितलं मी, आमच्या आदिवासी भागावरती मुंबई पाणी पिती, मराठवाडा पाणी पितोय, ते पाणीचे नळकाने रात्री फोडून टाकू आणि आदिवासी भागातलं रेल्वे गेलेले त्या रेल्वेच्या रेल्वे रात्री उकळून टाकू. आणि आता जर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जर या गेंड्याच्या कातडीच्या सरकारने आम्हाला आता फसवायचा प्रयत्न केला, काल फसवलंय, मग आता त्या फसवणुकीचा आम्ही आता बदला घेऊ थोड्या वेळाने. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. आजचे बातमीपत्र इथेच संपले. भेटूया पुढच्या भागात ठळक घडामोडींसह.